नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण 2025 साली झालेला आपला शिक्षक पात्रता परीक्षेचा प्रश्नाचा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये आलेले प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे नवीन विद्यार्थी असतील ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपल्याला प्रश्न विचारला, संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते? तर याचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 1 आहे अवबोध, असं उत्तर द्यायचं अवबोध. डॅनियल गॉलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मानले आहेत. त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही, असा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर आहे तदनुभूती. पुढचा प्रश्न आहे, परिकल्पना निर्मिती समस्याची उकल होण्यासाठी या प्रतिमांचा वापर केला जातो. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचं, मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात, असं मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्यक्त केले आहे? तर त्याचं उत्तर होतं आपल्याला एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे मॅकडुगल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता, एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही, किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकांनी तपासूनही गुणात फरक पडत नाही, या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो? याचा आपल्याला उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठतामध्ये कुणी जरी चेक केलं तर मार्क तेवढेच पडतात, आहे की नाही? चलो, पुढचा आहे, सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटारसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्यापनाचे म्हणतात. ठीक आहे, इथे त्याचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 1 आहे धनसंक्रमण. त्याचं उत्तर आहे शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या यंत्राचा वापर केला जात नाही? तर इथं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 व्यसनांचा आहारी जाणे, असं त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलांपैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वापर केला जातो? ज्या व्यक्तींमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते? ठीक आहे, तर याचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 3 उत्तर होतं याचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तर कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे अनुभवजन्य अध्ययन विषयक उत्पत्तीमध्ये मांडले आहे? याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3 आहे याचं उत्तर स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे. गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्याचे 3 घटकात मांडणी केली. त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3 संकेत चिन्हाचा बोध होतो. चला, पुढचा आहे आपल्याला प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो? तर इथे उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 3 अमूर्ताकडून अमूर्ताकडे, याचं उत्तर आहे. अब्राहम कल्पान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य
यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे होय. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 उपपत्ती. खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शारीरिक हार्मोनच्या अनियमित स्रावामुळे होतो? तर याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1 गॅलॅक्टोसिमिया. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दोन परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होत असे मत या मानसशास्त्रज्ञ मांडले. तर हे मानलेले जे मानसशास्त्रज्ञ आहे ते आहे थॉर्नडाईक हे आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे होय? तर ते आहे अवाधान. ठीक आहे. ब्रूमच्या वर्गीकरण शास्त्राच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला हा घटक आहे. तर याचं उत्तर आहे आपल्याला अध्ययन अनुभव याचं उत्तर आहे. पुढचं प्रश्न घेऊ आपण. स्मरणशक्तीचा घटकाचा योग्य क्रम कोणता होता असा आपल्याला प्रश्न विचारला होता. तर त्याचा आहे ग्रहण, धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान हे त्याचं उत्तर आहे. पुढच्या खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायनीय सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे? तर याचे उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1 आहे याचं. विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे प्रशिक्षण देणे. मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञानरचनेवादाचे खालीलपैकी कोणते गृहीतक अयोग्य आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अध्यापनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते, मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर असते. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनीती यातील फरक दिसून येत नाही? तर याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4 कार्यनीती ही स्थूल उपायांचा अंगीकार करते, तर पद्धती ही सूक्ष्म उपागमांचा स्वीकार करते. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे 81 खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियांचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियामध्ये होत नाही असा आपल्याला प्रश्न होता? तर त्याचं उत्तर होतं समाजात घडणाऱ्या घटकांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो. ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही? तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे त्याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे, समस्याचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे होय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विचार प्रक्रिया. स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी आम्ही सिनेमातील हिरो हिरोईन स्वतःबरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवतात असे सांगतो. हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तादात्म्य त्याचं उत्तर आहे. पुढचं आहे आसुबेल यांनी आशय, अध्यापन, विद्यार्थी अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायऱ्या समावेश होत नाही असा एकंदरीत प्रश्न होता. तर त्याचं उत्तर होता पर्याय क्रमांक विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी. लहान मोठा, आखूड लांब, जवळ दूर, काल आज इत्यादी
स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येते? तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे मूर्त क्रियाकाळ अवस्था. मूर्त क्रियाकाळ अवस्था. चला त्याच्यानंतर पुढचं आहे एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टांशी निगडीत आहे असं आपल्याला विचारलं होतं. तर त्याचं उत्तर होतं आपल्याला उपयोजन आहे ते. चला ठीक आहे. डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदनाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 पार्श्वमस्तिष्क भाग. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के केलेले असले पाहिजे असे मत मांडले. कोणी मांडले याचे असे मत? तर ब्रूनर यांनी मांडले आहे. क्रमवित अध्ययन पद्धतीमध्ये एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर त्याला तांत्रिक भाषेतील चौकट म्हणतात. नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे ज्ञानसंपादन चौकटी होय असं उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काही प्रश्न पाहिले. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.